श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सर्वजण कसे आहात? मजेत आहात ना? तर इथे मी सकाळी लवकर उठून नाश्त्याची तयारी करत होते, कारण की संडे होता, त्यामुळे आमचा बाहेर जायचा प्लॅन ठरला होता. तर त्यामुळे मी सकाळी नाईटचा भात होता तेच सकाळी फोडणी देत होते, म्हणजे कांदा वगैरे चिरून गरम करून घेत होते. तेच नाश्ता होता, कारण की आम्हाला बाहेरच जायचं होतं लवकर, त्यामुळे खूप टाईम नव्हता मला वेगळं काही बनवण्यासाठी. तस भात फोडणी देत होते आणि हिला इथे फ्रूट्स वगैरे कट करून देत होते खायला. संत्री दिली होती तिला खायला, ती थोडी खाऊन घेतली होती तिने संत्री, मग बाकी तिने काहीच खाल्लं नाही. मग आम्ही आमच्यासाठी भात वगैरे करून घेतला. इथं असा कांदा वगैरे चिरून घेतला छानपैकी, मिरची टमाटर ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं, जिरं मोहरी सगळं टाकून. जे काही असते, कढीपत्ता पण टाकू शकता तुम्ही, कढीपत्ता पण टाकायचा, छान लागते. मग इथं फ्राय करून घेतलं छानपैकी, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून 2 मिनटं झाकून ठेवायचं. मी तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल फ्राय भाताची, तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट टाईम नक्की रेसिपी देईल. आणि इथे सोबत मी डाळिंबाच्या बिया पण काढून घेत होते, कारण की तिने नाश्ता काहीच केला नव्हता, त्यासाठी मी सोबत काहीतरी पाहिजे होतं तिला. कारण की आम्ही गाडी थांबून जास्त बाहेरचं वगैरे खात नाही, तिला चिप्स कुरकुरे असे देत नाही तिला पण मी, त्यामुळे घरचं काहीतरी म्हणून डाळिंबाच्या बिया काढून घेत होते. थोडं आम्हाला पण खायचं होतं, त्यासाठी आम्ही तर सगळी तयारी केली, तिचं खायचं वगैरे घेतले. तर मग मुरमुरे वगैरे घेतले होते, परत डाळिंबाच्या बिया वगैरे घेतल्या. दुसरी कोणती पर्स घ्यावं म्हटलं तर परत ते वेगळं वाटेल, म्हणून तिची बॅगच घेतली मी छोटी. आणि तिला बघा मी हातात घेते म्हणत होते, तर तिलाच घ्यायची ती बॅग पाठीवरती, पण घेतली तिने बॅग. आणि आम्ही निघाले आमच्या प्रवासासाठी. तर मस्त इथं बघा, तुम्ही अंदाज लावा आम्ही कुठे जात असेल या ठिकाण बघून, तुम्हाला कळेलच पुढे आम्ही कुठे चाललो आहे. तर रस्त्यात तिला मग तहान लागली होती, तिला पाणी वगैरे दिलं पियायला मस्तपैकी, आणि भूक पण लागली होती तिला. तर थोडंसं घरून जे आणलं होतं मी मुरमुरे लाडू वगैरे, तर ते दिलं खायला. आणि थोडं तिला रस पियायचा होता, उसाचा रस होता शेजारी, तर तिला उसाचा रस वगैरे दिला मग पियायला. मला थोडंसं छान पण वाटेल, तिला बरं वाटेल. घरी नाश्ता वगैरे काही केला नाही जास्त तिने, तर तिला उसाचा रस घेऊन दिला, छानपैकी पिला तिने. मग आम्ही इथे आलो मंदिरात. तुम्हाला कळलं असेल, तुम्ही आलेले आहात का या ठिकाणी कधी मंदिरात बालाजीच्या, नक्की सांगा. तर मग इथे तिला परत काहीतरी खाऊसं वाटत होतं तिला, तर मग तिला डाळिंबाच्या ज्या बिया आणल्या होत्या घरून ते दिल्या. आम्ही तिथे वाट बघत बसले होते यांची, हिच्या दाजी आणि मामाई नव्हता हिचा छोटा, तिथे बसले होते आम्ही वाट बघत. मग आलेत त्यांनी, मग आम्ही घरी जाण्यासाठी निघाले. मग रस्त्यात परत भूक लागली होती आम्हाला, तर आम्ही इथे मिसळ पाव खाल्ली छानपैकी मस्त. आणि तिच्यासाठी आम्ही डोसा घेतला होता, ते डोसा काही सूट केला नाही, मी तिला डोसा खाऊ घातला. आणि आम्ही मिसळ पाव खाल्ली छानपैकी. आणि नंतर मग तिला खेळायचं होतं तिथंच मिसळपावच्या ठिकाणी, असं खेळायला होतं लहान लेकरांसाठी, झोके घसरमुंडी वगैरे. ती इथे खेळत होती स्वामी तिच्या दाजीसोबत छानपैकी. चला मग माझा व्हिडिओ इथेच संपवते. आणि कसा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा, कारण की तुमचं एक कमेंट आणि एक लाईक सबस्क्राईब माझं खूप खुशी देऊन जाते. मग घरी आले, मी चहा प्यायचा होता स्वामिनीच्या पप्पाला, तर चहा वगैरे करून दिला. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. बाय. सबस्क्राईब नक्की